वारंवार ऐतिहासिक दाखले देतात मोदी आणि सगळे ऐतिहासिक दाखले चुकीचे देतात। तक्षशिला कुठे, दाखला चुकला। सिकंदराचा मृत्यू, दाखला चुकला। वल्लभभाई पटेलांच्या अंत्ययात्रेला नेहरू गेले नव्हते, दाखला चुकला। हा दैदिप्यमान इतिहास, ह्याच्याबद्दल प्रचंड गर्व आणि अभिमान असलेले आम्ही इथले नागरिक आहोत। ते इतिहास चुकवण्याचं जर आपण काम करत असाल तर या देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न आपण बघता कसं? इथला इतिहास तोंडपाठ असणाऱ्यालाच संधी मिळायला हवी, ज्याला या देशाच्या इतिहासातला प्रत्येक वाक्य हे प्रेरणादायी वाटतं। ज्यांच्या मुखात खोटा इतिहास आहे त्यांच्या मनात किती खोटेपणा असेल हे त्यावरून सिद्ध होतं। वल्लभभाई पटेल हे काँग्रेसच्या कुशीत तयार झालेले होते आणि त्यामुळे या देशात RSS वर बंदी आणा, विघटनवादी शक्ती आहे, या देशाच्या विघटनाला ती सुरुवात करेल अशी मानसिकता त्याची होती। जवाहरलाल नेहरूंवर दबाव आणून त्यांनी RSS वर बंदी आणल्यास जवाहरलाल नेहरूंना भाग पाडलं। त्याच वल्लभभाई पटेलांचे दाखले ते जणू काय त्यांच्यावर BJPचं ब्रँडिंग करण्याचं काम मोदी करतात। माझी एक साधी विचारसरणी आहे की आपण ज्या RSS मध्ये तयार झाला त्या RSSचा मूळ कणा काय आहे? गोळवळकर गुरुजी। मग गोळवळकर गुरुजींच्या विचारधारेवर बोला। काय लिहून ठेवलं गोळवळकर गुरुजींनी आपल्या पुस्तकांमध्ये की या देशामध्ये पारशी, सिख, बुद्ध, ख्रिश्चन, मुसलमान यांना कोणालाही नागरिकत्वाचे अधिकार देता कामा नाही। त्यांनी दुय्यम नागरिकत्व स्वीकारलं पाहिजे। त्यांना कुठल्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक, आर्थिक अधिकार देता कामा नाही। हे मोदींना मान्य आहे की अमान्य आहे हे मोदींनी सांगावं। आपण पंतप्रधान पदाचं स्वप्न बघणारे मोदी बिहारमध्ये जातात आणि या बिहारच्या भूमीतनं बुद्ध भगवानाची निर्मिती झाली, त्यांनाच विसरतात। चाणक्याचं नाव घेतात पण त्यांना बुद्ध आठवत नाही। हे भारताचं दुर्दैव म्हणावं की भारताची डोळे उघडणारं गोष्ट म्हणावी, काळ ठरवेल।